नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये इयत्ता 10वी विषय गणित भाग 1 प्रथम सत्रासाठी सरावाची प्रश्नपत्रिका आपण सोडवित आहोत। 7 तारखेपासून सुरू होणारी ही प्रथम सत्राची परीक्षा कोल्हापूर जिल्हा मुख्याध्यापक संघ कोल्हापूर यांच्यामार्फत काढली जाणारी जी दर्जेदार प्रश्नपत्रिका असते की ती SSC बोर्डामध्ये काम करणारे शिक्षक असतील, मग परीक्षक म्हणून असतील, मॉडरेटर म्हणून असतील, चीफ मॉडरेटर म्हणून असतील, याशिवाय पेपर सेटिंग म्हणून काम करणारे असतील, अभ्यासक्रम मंडळामध्ये असतील, अशा तज्ज्ञ शिक्षकांच्याकडून ही प्रश्नपत्रिका काढून घेतली जाते। साहजिकच ही निश्चितच दर्जेदार असते। वार्षिक परीक्षेचं स्वरूपसुद्धा अशाच पद्धतीचं असतं। 40 गुणांची प्रश्नपत्रिका आहे। प्रश्न पहिला ए आणि बी 8 गुणांचा असतो। ए आहे 4 गुणांचा। पुढील प्रत्येक उपप्रश्नासाठी 4 पर्यायी उत्तर दिले आहेत, त्यापैकी अचूक पर्याय निवडून त्याचे वर्णाक्षर लिहा। या ठिकाणी प्रश्न पहिला आहे। आता बदल थोडासा केला आहे, वर्णाक्षर एखाद्या मुलानं लिहिलं नाही, या ठिकाणी उत्तरच लिहिलं तरीही गुण दिले जातात। त्यामुळे वर्णाक्षर अनेक वेळा शब्द त्या ठिकाणी नसतो। अचूक पर्याय लिहा असं लिहिलं असतं। मग 4 समजा 3 उत्तर असेल तर बी लिहिलं तरी चालेल, त्याचं उत्तर 3 लिहिलं तरी चालेल। विद्यार्थ्यांचे गुण जाऊ नये त्याची दक्षता घेतली गेली आहे। या ठिकाणी प्रश्न पहिला आहे, 4 x + 5 y = 19 चा आलेख काढण्यासाठी x = 1 असताना yची किंमत किती? x ची किंमत 1 घ्यायची आहे। 4 × 1 + 5 y = 19, 5 y = 4 × 4 19 - 4 × 4 हे 4 पलीड गेले, 19 मधनं 4 गेले 15, 5y = 15 y = 3। अशा पद्धतीने अचूक पर्याय नंबर 3 बी पर्याय 3। ओके। खालीलपैकी कोणत्या समीकरणाची मुळे 3 व 5 आहेत? आता 3 आणि 5 मुळे असण्यासाठी मुळात ते समीकरण x - 3 x - 5 = 0 या अवयवांचा असू शकते, कारण -3 - 5 -3 पलीड गेल्यानंतर +3 - 5 पलीड गेल्यानंतर +5, त्यामुळे x² पहिल्या पदाचा वर्ग, स्थिर पदांची बेरीज -3 - 5 -8x आणि स्थिर पदांचा गुणाकार -3 × -5 + 15 = 0। म्हणजे x² - 8x + 15 x² - 8x + 15 अचूक पर्याय आहे। या समीकरणाची मुळे 3 आणि 5 आहेत। बी एका अंकगणित श्रेणीसाठी a = 3.5 d = 0 n = 101 असेल तर tn बरोबर किती? या ठिकाणी आपल्याला सूत्र माहिती आहे। tn बरोबर हे अधिक कंसात n - 1 गुणिले d। tn काढायचं आहे। a दिलेला आहे 3.5, d या ठिकाणी 0 दिलेला आहे। d 0 दिल्या म्हटल्यानंतर आत कोणती संख्या असू दे त्या संख्येला 0 ने गुणले 0 येते। 3.5 अधिक 0 3.5, त्यामुळे अचूक पर्याय नंबर दुसरा आहे बी 3.5। ओके। प्रत्येक कार्डावर एक संख्या याप्रमाणे 1 ते 40 संख्या लिहिलेला 40 कार्ड हा एका पिशवीत आहे। त्यापैकी एक कार्ड उचलले असता त्या कार्डची संख्या 5च्या पटीत असण्याची संभाव्यता टिंब आहे। 1 ते 40 मध्ये या ठिकाणी 5च्या पटीत असणारी संख्या 5 आहे, 10 आहे, 15 आहे, 20 आहे, 25 आहे, 30 आहे, 35 आहे, 40 आहे। त्यामुळे या ठिकाणी नंबर ऑफ ए, समजा ए या ठिकाणी 5च्या पटीत असणाऱ्या संख्या आहेत 40 पर्यंतच्या, त्यामुळे या ठिकाणी नंबर ऑफ बरोबर 8 5 10 15 20 25 30 35 40 आणि त्यामुळे पी ऑफ ए बरोबर संभाव्यता काढताना नंबर ऑफ ए भागिले नंबर ऑफ एस। कार्ड किती आहेत? 40 कार्ड आहेत आणि 5च्या पटीत असणाऱ्या संख्या 8 आहेत, त्यामुळे संभाव्यता नंबर ऑफ ए भागिले नंबर ऑफ एस हे ए आपण मांडलेले आहे। 5च्या पटीत असणाऱ्या संख्या ए आपण समजा ए संभाव्यता आहे। 5च्या पटीत असणारी संख्या 4 1 8 1 8 8 पंचे 40 1/5 अशा पद्धतीने याचा अचूक पर्याय आहे 1/5 ए। ओके। दुसरा बी आहे त्यातला 4 गुणांचा। या निश्चयकाची किंमत काढा। 4 3 0 7
4307 याची किंमत काढताना 4 गुणिले 7 वजा 3 गुणिले 0 असाच गुणाकार प्रथम करायचा. 7 चौक 28 वजा 0 28 वजा 0 28 याची किंमत 28 आहे. ओके. पुढील वर्ग समीकरणाच्या उकलील्या m+2 आणि m-5 m+2 आणि m-5 बरोबर 0. m+2 एकदा 0 बरोबर दाखवायचं. m बरोबर -2 किंवा m-5 बरोबर 0 m बरोबर 5 उकल या ठिकाणी -2 आणि 5. ओके. अशा पद्धतीनं किंवा ते असं लिहायचं या ठिकाणी m बरोबर -2 आणि m बरोबर 5 ही या वर्ग समीकरणाची मुळे आहेत. ओके. खालील अंकगणिती श्रेणीचे पहिले पद व साधारण फरक लिहा. 127 135 143 151 127 135 143 आणि 151 ... या ठिकाणी पहिले पद ए बरोबर 127 आणि सामान्य फरक आपण हा T1 मानला, हा T2 मानला. T2 वजा T1 135 वजा 127 135 म्हणून 27 गेले 8 उरले. ओके. 135 नाट 43 143 नाट 151 127 नाट 35 135 म्हणून सामान्य फरक डी बरोबर या ठिकाणी 8 आहे. एक फासा टाकला असता नमुना अवकाश यस व नमुना घटकांची संख्या लिहा. या ठिकाणी नमुना अवकाश एक फासा टाकला असता यस बरोबर 6 पृष्ठ असतात. त्यामुळे नंबर ऑफ यस बरोबर 6. ओके. अशा पद्धतीनं प्रश्न दुसरा ए 8 गुणांचा प्रश्न पहिला झालेला प्रश्न दुसरा ए पुढीलपैकी कोणती 2 कृती पूर्ण करा पुन्हा लिहा. 4 गुण आहेत, एकूण 3 असतात, पैकी 2 लिहायचे असतात. प्रत्येकीमध्ये 4 चौकड्या असतात आणि प्रत्येक चौकडीमधल्या रिकाम्या जागेसाठी अर्धा गुण असतो. एक्सची किंमत काढण्यासाठी पुढील कृती पूर्ण करा. 3x वजा y बरोबर 2 आणि 2x अधिक y बरोबर 8 बेरीज केलेली आहे. अधिक वजा वजा गेले 3x आणि 2x 5x. इथं रिकामी जागा 5 आहे, चौकडीमध्ये 5 आणि 8 आणि 2 10, दुसरी रिकामी जागा 10. x बरोबर हे 10ला भागिले 5 येणार आहे. ओके. हे 5 गुणले ते भागिले इथं 10, चौकडीमध्ये 10/5 5 2 10 x बरोबर 2 म्हणजे 5 10 इथं 10 आणि इथं 2 अशा 4 रिकाम्या जागा आहेत. त्यामुळं अर्धा 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 4 2 गुण आहेत. नंबर 2 खालील अंकगणित श्रेणीचे 27वे पद काढा. 9 4 वजा 1 वजा 6 वजा 11 ... ए बरोबर 9 पहिलं पद, डी बरोबर 4 वजा 9 वजा 5 दुसरं पद वजा पहिलं पद वजा 1 वजा 4 वजा 5 म्हणजे वजा 5 येणार. आणि एन बरोबर 27वे पद काढायचं आहे. म्हणजे TN बरोबर सूत्र आहे. म्हणजे इथं रिकामी जागा पहिली चौकड वजा 5 फरक. TN बरोबर ए दुसरी इथं रिकामी जागा आहे चौकडीमध्ये ए अधिक एन वजा 1 गुणिले डी. एची किंमत 9 पहिलं पद अधिक 27 आहे. एन बरोबर 27 वजा 1 27 रिकामी जागा वजा 5. तर या ठिकाणी 27मधनं 1ला 26 26 25 600 वजा 130 कारण हे वजा आहे वजा 130 आणि अधिक 9 वजा 121 ही 27 बरोबर वजा 121 म्हणजे 27वे पद या अंकगणित श्रेणीचं वजा 121 आहे. तिसरा पुढील कृती पूर्ण करा. kx वर्ग वजा 10x अधिक 3 बरोबर 0 या वर्ग समीकरणाची किंमत 3 आहे. वर्ग समीकरण x बरोबर या वर्ग समीकरणात x बरोबर 3 ठेवायचे. केची किंमत काढायची. के एक्सची किंमत 3 ठेवायची. 3चा वर्ग चौकडीमध्ये 3चा वर्ग वजा 10 गुणले
एक्सची किंमत 3 अधिक 3, इथं 3चा वर्ग 9, 9 गुणिले के गुणिले 9, के गुणिले 9 वजा 30 अधिक 3, वजा 3 अधिक वजा 30 अधिक 3 वजा 27 पलीकडे गेले अधिक 27, 9 के गुणिले 9, 9 के बरोबर 27, या 27ला 9 भागिले 9 त्रिक 27, या ठिकाणी 3 9 27 आणि 3 अशा चौकडे. प्रश्न दुसरा आहे बी. पुढीलपैकी कोणतेही 4 उपप्रश्न सोडवा. प्रत्येकी 2 गुण 8 गुणांचा आणि 5 असतात पैकी 4. पहिला 27x अधिक 31y बरोबर 85 आणि 31x अधिक 27y बरोबर 89, तर x अधिक y आणि x वजा y ची किंमत काढायची. या ठिकाणी तिरकस सगुणक सारखे आहेत त्यामुळे त्यांची एकदा बेरीज घ्यायची. त्यामुळे x अधिक y मिळेल. समीकरण 1 व 2 मिळवू. पुन्हा लिहायचं 27x अधिक 31y बरोबर 85, 31x अधिक 27y बरोबर 89, बेरीज करायची आहे. 9 5 14 4 4 1 8 8 8 16 1 17, 174. इथं 27y 7 1 8 58y अधिक इथं 27 31 58x, x अधिक y 58 भागल्यानंतर 8 त्रिक 24 आणि 5 त्रिक 15 2 17 म्हणजे 58 त्रिक 174 3. ओके, x अधिक y ची किंमत 3 आली. अशा पद्धतीनं समीकरण 1 मधून 2 वजा करू. x वजा y ची किंमत काढायला सांगितलेली आहे. पुन्हा लिहायची 27x अधिक 31y बरोबर 85 आणि 31x अधिक 27y बरोबर 89, वजाबाकी करायचे आहे. दुसऱ्या समीकरणाच्या प्रत्येक पदात चिन्ह बदलायचं. वजा सर्व अधिक आहे त्यामुळे सर्व वजा होणार. वजा 89 अधिक 85 वजा 4, 31 मधून 27 गेले अधिक 4y वजा 31 अधिक 27 वजा 4x. प्रत्येक पदाला 4 भागलं तर वजा x अधिक y बरोबर वजा 1. x वजा y ची किंमत सांगितली आहे म्हणून चिन्ह सगळे बदलायची. वजा xचं अधिक x होणार, अधिक yचं वजा y होणार, वजा 1चं अधिक 1 होणार. ही x वजा y बरोबर 1. ओके, आणि x अधिक y बरोबर 3. त्यातला दुसरा आहे x वर्ग अधिक 9x वजा 10 बरोबर 0 सोडवा म्हटलेलं आहे. वर्ग समीकरण आहे, अवयव पद्धतीनं सोडवायचं. या ठिकाणी वजा 10चे 2 अवयव असे पाडायचे की या ठिकाणी फरक 9 आला पाहिजे. 10 1 10 मधलं चिन्ह अधिक आहे ते मोठ्याला द्यायचं, लहानाला वजा चिन्ह द्यायचं. साहजिकच अधिक 10 गुणिले वजा 1 वजा 10 येणार आहे आणि अधिक 10 वजा 1 बेरीज अधिक 9 येणार आहे. त्यामुळे x वर्ग अधिक 9x ऐवजी एकदा अधिक 10x वजा 1x वजा 10 बरोबर 0. पहिल्या दोघातून सामायिक म्हणून चिन्ह करायचं. मागं x निघतोय, x अधिक 10 कंसात राहिले, x अधिक 10 तिसऱ्याने चौथ्या पदातनं बाहेर काढला. x अधिक 10 हा सामायिक कंस लिहायचा आहे. हा x इथला आहे आणि त्याचा सगळं वजा 1 तो बाहेर राहणार बरोबर 0. 2 सामायिक कंसाबद्दल 1 कंस आणि बाहेरची पदं दुसऱ्या कंसात x वजा 1. त्यामुळे x अधिक 10 बरोबर 0 एकदा दाखवायचं. अधिक 10 पलीकडे गेले वजा 10 किंवा x वजा 1 बरोबर 0 वजा 1 पलीकडे गेले x बरोबर 1. वजा 10 आणि अधिक 1 या वर्ग समीकरणाची मुळे आहेत. वजा 10 आणि वजा 1 ही या वर्ग समीकरणाची मुळे आहेत. ओके, अशा पद्धतीने हा व्हिडिओ आपण जरूर लाईक करा आणि शेअर करा. आपल्या सर्व विद्यार्थी मित्रांसाठी 10वीतल्या हा पाठवला तर प्रथम सत्रामध्ये चांगले गुण मिळतील, पेपर सोपा जाईल आणि वार्षिक अंतिम परीक्षेसाठी त्यांचा आत्मविश्वास वाढवण्यासाठी तुमची निश्चित मदत होईल. धन्यवाद.